भारतीय जनता पक्षानं लोकसभेसाठीची पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. थोड्या नाही तर 195 उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पक्षानं जाहीर केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याच्या आधीच जवळपास 200 उमेदवारांची घोषणा करणारा भारतीय जनता पक्ष हा पहिला पक्ष ठरलाय. या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या एकाही नावाचा समावेश नाही. कारण या यादीची घोषणा करतानाच केंद्रीय नेते भाजपचे विनोद तावडे यांनी असं स्पष्ट केलं की आत्ता जाहीर करत असलेल्या राज्यांची यादी ही चर्चेसाठी किंवा अंतिम रूप देण्यासाठी आली होती, पण त्यात महाराष्ट्राचा समावेश नव्हता. आणि याचं नेमकं काय कारण आहे ते आपण एका स्वतंत्र व्हिडिओत पाहणार आहोत. पण आत्ता जी 195 जणांची यादी जाहीर केली यात 34 केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा एकदा लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय. यात 2 पूर्व मुख्यमंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे. भाजपच्या या पहिल्या 195 जणांच्या यादीत 28 महिलांना स्थान देण्यात आलंय. भाजपच्या या यादीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 47 उमेदवार भाजपचे असे आहेत ज्यांचं वय 50 पेक्षा कमी आहे. म्हणजेच ज्या मुद्द्याचा भाजपकडून वारंवार प्रचार केला जातो किंवा देशाचं जे एक वैशिष्ट्य आहे की देशाचा चेहरा हा युवा आहे, देशात अधिकाधिक युवा आहेत आणि तेच लक्षात घेता या पहिल्या यादीत सुद्धा 50 पेक्षा कमी वय असलेल्या 47 जणांना संधी देण्यात आली आहे. राजकीय आणि जातीय गणितांचा विचार करता शेड्यूल कास्ट दर्जाच्या 27 जणांना तर 18 शेड्यूल ट्राईब जणांना या यादीतून लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय. उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधल्या 20, गुजरातमधल्या 15, राजस्थानातल्या 15, केरळसारख्या राज्यातल्या 12 जागांच्या करता भाजपनं आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. तेलंगणा 9, आसाम 11, झारखंड 11, दिल्लीतल्या 6 पैकी 5 नावांची घोषणा करून भाजपनं मोठी आघाडी घेतली आहे. आता भाजपनं आत्ता जाहीर केलेल्या या उमेदवारांमधले सगळ्यात स्टार नाव आहे ते अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाराणसी इथूनच निवडणुकीच्या मैदानात उतरतील. अरुणाचल प्रदेश पश्चिममधून किरण रिजिजू जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. आसामच्या दिब्रुगड इथून सर्वानंद सोनोवाल हे भाजपचे उमेदवार असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या पारंपरिक गांधीनगर या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. त्यांचं नाव जाहीर करण्यात आलंय. यासोबतच मध्य प्रदेशच्या विदिशामधून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ज्यांना प्रदेशात लाडानं किंवा आदरानं मामाजी असं म्हटलं जातं त्या शिवराजसिंग चौहान यांना लोकसभेच्या मैदानात पहिल्यांदाच उतरवण्यात आलंय. काँग्रेसमधून भाजपवासी झालेले आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना गुणा या शिंदे घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय. आणखीन एक हाय प्रोफाईल नाव ते म्हणजे स्मृती इराणी. अमेठीमधून पुन्हा एकदा स्मृती इराणी आपलं नशीब आजमावतील. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना तिकीट मिळणार का अशी चर्चा होती, पण लखनौ या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून राजनाथ सिंह यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली. एक वेगळं नाव या सगळ्यात आहे ज्यांचं नाव दिल्लीतून जाहीर झालंय आणि त्या आहेत बासुरी स्वराज. बासुरी स्वराज या सर्वोच्च न्यायालयातल्या वकील आहेत आणि त्या दिवंगत केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत. त्यांना भाजपनं लोकसभेचं तिकीट दिल्लीतून दिलंय. तिकडे उत्तर पूर्व दिल्लीतून आणखीन एक लोकप्रिय नाव आहे ते म्हणजे मनोज तिवारी. सध्याचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यांच्या राजस्थानच्या कोटा या पारंपरिक मतदारसंघातून भाजपनं पुन्हा एकदा तिकीट जाहीर केलंय. पण काही नावं अशी आहेत की ज्यांना यावेळेला लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आलंय. त्यात समावेश आहे माजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर राजवर्धन, त्यांचं तिकीट कापण्यात आलंय. दिल्लीतून ॲडव्होकेट मीनाक्षी लेखी ज्या सध्याच्या खासदार आहेत त्यांचं तिकीट कापण्यात आलंय. आणि या व्यतिरिक्त आणखीन एक मोठं आणि महत्त्वाचं नाव आहे ते भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर. यावेळेला साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली नाही. अर्थात ही 195 जणांची यादी जाहीर झाली असली तरी अद्याप भाजपला आणखीन बरीच नावं जाहीर करायची. त्यात महाराष्ट्राचा मुख्य समावेश आहे
आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा फार शेवटी म्हणजे अगदी शेवटच्या काही टप्प्यात महायुतीत समावेश झाला आहे आणि त्यामुळे जागा वाटपाचं अजून भिजत घोंगडं आहे. अंतिम निर्णय महाराष्ट्रातला व्हायचा आहे, पण ह्या 195 जागांची घोषणा करून भाजपनं मोठी आघाडी घेतली आहे, यात काहीच शंका नाही. तुम्हाला कोणते उमेदवार अपेक्षित होते किंवा अनपेक्षित असे कोणते उमेदवार या 195 जणांच्या यादीत वाटतात? आम्हाला जरूर कळवा. आणि हां, महाराष्ट्राची यादी कधी याबद्दल तुम्हाला काय वाटतं हेही आम्हाला लिहून कळवा. तूर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.